सध्या 5 राष्ट्रीय महामार्गांवर अवलंबून असलेला जळगाव हा जिल्हा लवकरच 6व्या महामार्गाने म्हणजेच भुसावळ ते चित्तोडगड असा जोडला जाणार आहे। यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागातील गावांचा नकाशाच बदलून जाणार आहे। याशिवाय शेतकरी, व्यापार, उद्योगधंदे आणि प्रवासी या सगळ्यांनाच या नव्या संधी उपलब्ध होतील। चला तर पाहूयात या महामार्गामुळे जळगाव आणि आजूबाजूचा परिसर यामध्ये नेमका काय काय बदल घडणार आहे। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। जळगाव जिल्हा आता हायवे हब म्हणून ओळखला जाणार असंही म्हटलं जात आहे, कारण सुरुवातीला म्हटल्यानुसार जिल्ह्यातून 5 राष्ट्रीय महामार्ग जात आहेत, जे आहेत सुरत ते पारादीप, जळगाव ते दिघी पोर्ट, जळगाव ते मनमाड, इंदूर ते हैदराबाद, बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर आणि आता 6वा महामार्ग म्हणजे भुसावळ ते चित्तोडगड असा या 5 महामार्गांमध्ये जोडला जाणार आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील दळणवळण प्रणाली अधिक मजबूत होईल। आणि आता या महामार्गाबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टींवर नजर टाकूया। जळगाव जिल्ह्यातील दळणवळण प्रणालीत लवकरच एक महत्त्वाचा बदल केला जाणार असून सध्या जळगाव जिल्ह्यातून 5 राष्ट्रीय महामार्ग जातात, पण आता भुसावळ चित्तोडगड 347C हा नवीन राष्ट्रीय महामार्ग सुरू होणार आहे आणि हा मार्ग महाराष्ट्राला मध्य प्रदेश आणि राजस्थानशी थेट जोडेल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल तसेच अंतर कमी होईल असा दावा देखील करण्यात आलाय। नवीन महामार्गाचा आराखडा भुसावळ पासून सुरू होऊन पाल, खरगोण, धार, रतलाम, मंदसौर, नीमच आणि चित्तोडगड पर्यंत जातो। भविष्यात हा मार्ग बिलवाडा मार्गे सुद्धा पुढे पुष्कर आणि अजमेर शहरांशी देखील जोडला जाणार आहे। महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात सुमारे 36 किलोमीटर आणि मध्य प्रदेशात 201 किलोमीटर अंतर या महामार्गाद्वारे ओलांडलं जाईल। सद्यस्थितीत भुसावळहून चित्तोडगडला जाण्यासाठी 2 मुख्य मार्ग आहेत। एक मार्ग म्हणजे बऱ्हाणपूर, इंदूर, नागदा, जावरा मार्गे जातो आणि दुसरा मार्ग म्हणजे यावल, चोपडा, शिरपूर, सेंदवा, रतलाम या मार्गे जातो। या दोन्ही मार्गांनी सुमारे 600 किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास हा प्रवाशांना करावा लागतोय, ज्यासाठी तब्बल 13 ते 14 तास लागतात आणि सणासुदीच्या दिवसात किंवा सुट्टींच्या वेळी वाहतूक कोंडीमुळे हा वेळ आणखीनच वाढतो। मात्र नवीन महामार्ग पूर्ण झाल्यावर भुसावळ ते चित्तोडगड अंतर हे 150 किलोमीटरने कमी होईल, म्हणजे प्रवासाचा वेळ 13 ते 14 तासावरून थेट 8 ते 9 तासांवर येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। यासोबत भुसावळ चित्तोडगड महामार्ग केवळ 2 शहरांना जोडणारा मार्ग नाही, तर हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील विकासासाठी देखील तितकाच महत्त्वाचा आहे, कारण हा मार्ग धारहून खरगोल, पाल, रावेर मार्गे बऱ्हाणपूर पर्यंत थेट जोडल्याने या भागातील लोकांना प्रवास सोपा होईल। यामुळे व्यापार, उद्योग, शिक्षण आणि आरोग्य सेवा आणखीनच त्याला चालना मिळेल। विशेषतः रावेर तालुक्याला या महामार्गामुळे सगळ्यात मोठा फायदा होणार आहे असं म्हटलं गेलंय, कारण येथील केळी, कापूस आणि इतर कृषी उत्पादनाची वाहतूक अधिक जलद होईल। बाजारपेठा जवळ येतील आणि शेतकऱ्यांना उत्पादनासाठी योग्य दर मिळण्यास सुद्धा मदत होणार आहे। शिवाय स्थानिक उद्योगधंद्यांना चालना मिळेल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि या भागाचा सर्वांगीण विकास होईल। याशिवाय रेल्वे वाहतूक बंद झाल्यानंतर आता संपूर्ण केळीची वाहतूक ही रस्ते मार्गे मालमोटारींच्याच माध्यमातून केली जाते। अर्थात राजस्थानसह पंजाब, काश्मीर, दिल्ली, उत्तर प्रदेश यांसारख्या दूरच्या बाजारपेठांमध्ये केळी पोहोचवण्यासाठी मालमोटारींचे भाडं तुलनेने अधिक असतं। डिझेल दरवाढ, टोल नाके, वाहतूक विलंब आणि जोखीम यामुळे हा खर्च आणखी वाढत जातो। परिणामी खरेदीदारांना जादा वाहतूक भाडं हे मोजावं लागतं। त्याचा थेट परिणाम केळीच्या खरेदीदारांवर देखील होतो। वाहतूक खर्च वाढल्याने व्यापारी शेतकऱ्यांकडून केळी खरेदी करताना आखडता हात घेत असल्याचं चित्र सुद्धा दिसून येतंय। यामुळे उत्पादन खर्च वाढलेला असतानाही अपेक्षित भाव न मिळाल्याने केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत आणि अशा स्थितीत भुसावळ चित्तोडगड या महामार्गावरून कमी भाड्यात केळी वाहतूक सुरू झाल्यास शेतकऱ्यांना स्पर्धात्मक दर मिळू शकतील असा विश्वास सुद्धा व्यक्त केला जातोय। पण कोणत्याही शहरात गेलात की तिथल्या काही वेगळ्या समस्या असतात, त्यावर सुद्धा एक नजर टाकूया। जळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून बाह्यवळण महामार्ग तयार करण्यात आला। हा मार्ग सुरू झाल्यानंतर शहरातून जाणाऱ्या वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला होता। वेळ वाचू लागला, इंधनाची बचत झाली आणि शहरात होणाऱ्या अपघातांचं प्रमाणही काहीसं कमी झालं होतं। आधी जळगाव शहरातून गाडी काढायची म्हणजे रोजचा त्रास होता, पण बाह्यवळण महामार्गामुळे प्रवासाचा वेळ जवळपास अर्ध्या तासाने कमी झाला, हे नाकारता येणार नाही। पण आता हाच बाह्यवळण महामार्ग नव्या समस्यांचा केंद्रबिंदू बनताना दिसतोय। या महामार्गावर अवजड वाहने अतिशय वेगाने धावत असून त्यांच्या वेगावर कोणतीही ठोस नियंत्रण दिसून येत नाही। परिणामी अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलाय। ज्या मार्गाचा उद्देश शहरातील अपघात कमी करण्यासाठी होता, त्याच मार्गावर आता अपघात जास्त होऊ लागलेत। त्यात भर म्हणजे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेले ढाबे आणि लहान टपऱ्या। बाह्यवळण महामार्गाचं नियोजन करताना रस्त्याच्या दुतर्फा काही जागा मोकळी ठेवण्यात आली होती। या जागांवर वृक्षारोपण व्हावं आणि कोणताही अतिक्रमण होऊ नये अशी अपेक्षा होती। यासाठी काही ठिकाणी जेसीबीच्या मदतीने
चर देखील खोदण्यात आले होते. मात्र आता याच जागांचा गैरवापर सुरू झालाय. महामार्गाच्या अगदी जवळ मोठे ढाबे आणि लहान टपऱ्या उभारलेल्या आहेत आणि या अतिक्रमणामुळे ढाबे आणि टपऱ्या रस्त्यापासून अगदी जवळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघातांची संख्या देखील वाढलेली आहे. याशिवाय वाहनांची गती देखील कमी होते आणि अपघातांची संख्या वाढते. विशेष म्हणजे महामार्गावरील कामं अजूनही सुरू असताना कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी असूनही ही अतिक्रमणे रोखण्यात पूर्णपणे अपयश त्यांना आलेलं दिसतंय. ज्यावर स्थानिक नागरिकांचं म्हणणं असं आहे की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हणजेच NHAI ने या संपूर्ण परिस्थितीकडे पूर्णतः दुर्लक्ष केलंय. सुरुवातीला सुरक्षित, वेगवान आणि सुरळीत वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला हा मार्ग आता अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला दिसतोय. जर ही परिस्थिती वेळीच आटोक्यात आणली नाही तर येत्या काही महिन्यात हा महामार्ग अधिकच असुरक्षित होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणि म्हणूनच आता स्थानिक नागरिक आणि वाहनधारक संबंधित अधिकाऱ्यांकडे तात्काळ कारवाईची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. वाहतूक सुरक्षेत सुधारणा करणे, महामार्गावरील अतिक्रमण हटवणे आणि कायदा सुव्यवस्था कायम राखणे हीच नागरिकांची मुख्य अपेक्षा आणि मागणी सुद्धा आहे. दरम्यान आता नवीन महामार्गामुळे प्रवाशांना वाहतुकीची सोय होईल. तिन्ही राज्यांमधील शेतीमाल, औद्योगिक कच्चा माल आणि व्यापार जलद होण्यास मदत होईल. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील गावांचा कायापालट होईल आणि जळगावच्या बाजारपेठेला राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मोठ्या शहरांशी थेट जोडणी मिळेल. शिवाय राजस्थान आणि महाराष्ट्र सहसंबंध, देशभरातील पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी दाखल होत असतात. त्यांनाही याचा लाभ थेट घेता येणार आहे. एकंदरीत भुसावळ आणि चित्तोडगड महामार्ग आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प ठरणार हे मात्र नक्की आहे. तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र तुम्हाला या प्रकल्पाविषयी काय वाटतंय? ज्याप्रमाणे याबद्दल अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे तसा हा महामार्ग असेल का? याबद्दल कमेंट करून नक्की सांगा. सोबतच तुम्हाला आणखी कोणत्या प्रकल्पाविषयी माहिती जाणून घ्यायला आवडेल हे देखील कमेंट करायला विसरू नका.